पहिल्या पावसातली मुंबईतली ही काही दृश्य सर्वसामान्य मुंबईकरांना तशी तर याची सवय झालेली आहेच आहे मागच्या अनेक वर्षांपासून. कारण शासन आणि प्रशासनाला काही पडलेलीच नाहीये. खरं तर दरवर्षीपेक्षा यंदाची परिस्थिती फारशी काही वेगळी नाहीये. फक्त एक गोष्ट नव्याने ॲड झाली आहे, ती म्हणजे वरळीच्या मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचल्याची. बास हेच एक कारण झालं आणि काही जणांना मुंबईकरांची फार चिंता वाटायला लागली. कोण आहेत हे महाशय? सरकारवर त्यांनी घणाघात तर केलाच आहे, तो कशासाठी? एकनाथ शिंदेंवर तर त्यांचा विशेष असा राग आहे जो त्यांनी आत्ता देखील आळवलेला आहे. सगळं बघायचं आहे, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक आणि शेअर करा, सोबतच चॅनल देखील सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे व्हिडिओ मुंबईतले नाहीयेत आणि भारतातल्या कुठल्याही शहरातले देखील नाहीयेत. हे व्हिडिओ आहेत अमेरिकेतले. तीच अमेरिका जी जगावरती राज्य करते. या विकसित देशातले हे व्हिडिओ दाखवण्याचं कारण मुंबई मेट्रो एक्वा लाईनच्या वरळी स्थानकामध्ये पाणी शिरलं आणि शासन आणि प्रशासनावरती वार सुरू झाले. यात सगळ्यात पुढे होते ते आपले वरळीचे आमदार आदित्य ठाकरे. घटना ही वरळीचीच, त्यामुळे जरा जास्तच आक्रमकता त्यांच्यामध्ये दिसून आली. वरळीची अंडरग्राऊंड मेट्रोच नाही तर पाणी साठण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या हिंदमाता, सायन्स किंग सर्कल आणि इतर काही ठिकाणी जिथं नेहमीच पाणी साठतं तिथे यावर्षी देखील पाणी साठलं. पण जसं काय पहिल्यांदाच हे सगळं घडलंय असा आदित्य ठाकरे यांचा आविर्भाव होता. मुंबईच्या आत्ताच्या परिस्थितीला भाजप कसा जबाबदार आहे हे एक्सवर ॲक्टिव्ह होत ते सांगत होते. गेल्या 3 वर्षांपासून मुंबई महापालिकेवरती नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झालेली आहे. मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचलंय जिथे पूर्वी कधीही पाणी साचलं नव्हतं असं ठाकरेंचं म्हणणं आहे. 2021-22 मध्ये आपण ज्या हिंदमाताला पाणी साचण्यापासून मुक्त केलं होतं त्याच ठिकाणी आता पुन्हा एकदा पाणी साचलेलं आहे. याला कारण BMCनं वेळेवर न केलेला उपसा. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात प्रशासनाचा अभाव आहे. पावसाळा अजून खरा सुरूच व्हायचा आहे तरी मुंबई कोलमडली आहे. हे सगळं बोलताना त्यांनी आपला आवडता मिंधे हा जो शब्द आहे तो पुन्हा एकदा वापरला. आदित्य ठाकरेंनी जो दावा केलाय की 2022 मध्ये हिंदमाता परिसर पूरमुक्त केला होता, हा दावा खरंच खरा आहे का ते आधी बघूया. 2022 साली सरासरी 110 कोटी रुपये खर्च करून हिंदमाता पूरमुक्त ठेवण्याचं लक्ष BMCने ठेवलं होतं. त्यासाठी 2 भूमिगत जलाशयांची निर्मिती केली होती. पहिला जलाशय दादर पश्चिमेतल्या प्रमोद महाजन कला उद्यानात आणि दुसरा परेलमधल्या सेंट झेवियर्स मैदानात उभारण्यात आलेला. या दोन्ही जलाशयांची एकत्रित क्षमता ही 4.5 कोटी लिटर इतकी होती. त्यामुळे पाणी साठवून पुराचा धोका कमी करण्याचा प्रयत्न झाला हे खरं आहे. पण 2 तासांपेक्षा जास्त काळ प्रति तास 60 ते 70 मिलीमीटर पाऊस पडला तर हा उपाय प्रभावी ठरणार नव्हता आणि झालं देखील तसंच. दरवर्षीप्रमाणे 2022ला देखील मुंबईत मुसळधारेमुळे दोन्ही टाक्या जवळजवळ भरल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे पूरमुक्त केल्याचा आदित्य ठाकरेंचा हा जो काही दावा आहे तो 100% खरा आहे असं म्हणता येणार नाही. आदित्य ठाकरेंचे एक्सवरचे ट्विट आम्ही दाखवले. त्यांच्या मते जिथे पूर्वी कधीही पाणी साचलं नव्हतं तिथेही पाणी साचलंय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालंय असं त्यांचं म्हणणं होतं. आता यातली किती सत्यता आहे ते जरा बघूयात. त्यावेळी ज्या न्यूज पोर्टल्सनी हे सगळं कव्हर केलं होतं ते आपण आता बघूयात. मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं, इमारतींचं नुकसान झालं, सेंट्रल आणि हार्बर लाईन्सच्या लोकल ट्रेन्सवरती त्याचा परिणाम झाला वगैरे वगैरे आपल्याला या सगळ्या बातम्यांमध्ये दिसून येतं. 2020 आणि 2021-22 मधली ही सगळी परिस्थिती आहे. 2022 मध्ये देखील फारसं काही वेगळं नव्हतं. ते 2 पूल बांधल्याने धोका थोडा कमी झाला, एवढंच काय तो फरक होता. दरवर्षी त्याच एरियामध्ये पाणी साचतं. सत्ता कुणाचीही असो हे घडत असतं, घडलेलं आहे आणि कदाचित यानंतरही घडेल.
आत्ताच्या सरकारला दोष देत असताना आधीच्या सरकारांनी काय केलं हे पाहणं इथं महत्त्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये पाणी साठणं हे मुंबईकरांच्या नशिबी असावं कदाचित. त्यानंतरची आणखी एक डोकेदुखी म्हणजे सेंट्रल आणि हार्बर लाईनचं रडगाणं. या लोकलने प्रवास करणारे माणसं नाहीत का असा संताप आता लोक विचारायला लागलेले आहेत, असा संताप व्यक्त करायला लागलेले आहेत. कारण थोड्या पावसानं सुद्धा या दोन्ही लाईन्स कोलॅप्स होतात. तसाही पाऊस नसताना तरी कुठे या लाईन्स आपल्या वेळा पाळतात म्हणा. यंदा तर नवीनच भर यामध्ये पडलेली आहे. बेस्ट की वर्स्ट काहीही म्हणा, या बेस्ट बसनं आपल्या फेऱ्या कमालीच्या कमी केलेल्या आहेत. त्या उपर भर म्हणून तिकीट देखील वाढवलेलं आहे. मागच्या अनेक वर्षांपासून बेस्टने भाडेवाढ केलेली नव्हती, त्यामुळे त्याच्याविषयी वाद नाहीये. पण बसची कमी केलेली संख्या, फ्रिक्वेन्सी यामुळे मुंबईकरांना भर पावसामध्ये बसची ताटकळत वाट पाहत उभं राहावं लागतंय. अनेक ठिकाणी शेड नसल्यानं हाल अधिकच होत आहेत. यावर आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेने आत्तापर्यंत यावर काहीच कसं केलेलं नाहीये. उठसूट सरकारवरती टीका करणं सोपं असतं. जो काही कचरा करून ठेवलेला आहे तो कसा साफ करणार याचं सोल्युशन त्यांनी सरकारला द्यायला हवं. पण ते सोडून इतक्या वर्षांपासून तेच प्रश्न घेऊन का लढतायत ठाकरे? मागच्या 20-25 वर्षांमध्ये मुंबई चांगली ठेवली, पण तुम्ही म्हणजे आत्ताच्या महायुती सरकारनं 3 वर्षांमध्येच तिची वाट लावली असा आदित्य ठाकरे यांचा आरोप आहे. मग इतकी मुंबई चांगली ठेवली होती तर मग केवळ 3 वर्षांमध्ये, भले कोणाचंही सरकार असो, तिची इतकी पटकन वाट कशी काय लागली? तुम्ही केलेला विकास इतका तकलादू होता का? हा प्रश्न आता आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विचारायला पाहिजे. मेट्रोच्या एक्वा लाईनच्या वरळी स्टेशनमध्ये पाणी साचलं, त्यावरून ठाकरेंनी सरकारवरती हल्ला चढवला. पाणी साचणं हे प्रशासनाचं अपयश आहेच आहे, हे मान्यच. जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला हवीच. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे. कठोर कारवाई होईल अशी आपल्या सगळ्यांनाच अपेक्षा आहे. प्रशासनाला आपण थोडासा वेळ यामध्ये द्यायला हवा. पण यातलं एक महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे ही की काम केलं तर त्यामध्ये चुका असू शकतात, पण केलंच नाही तर अशा चुका कशा काढायच्या? त्यामुळे या सरकारने किमान काहीतरी काम करून ठेवलेलं आहे, म्हणून तुम्ही किमान कंप्लेंट तरी करू शकताय. पण तुम्ही काय केलं प्रभावी हे सुद्धा मुंबईकरांना सांगायला हवं. मुंबई मेट्रोच्या कारशेडला कसा विरोध केलात किंवा त्याच्याशी संबंधित काय काय तुम्ही केलं हे अख्ख्या मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला माहिती आहेच आहे. पावसाळ्यात मुंबईत साचत असलेलं पाणी, BMCत देण्यात येत असलेलं कंत्राट, रस्त्यांची दुरवस्था अशा विविध मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे भाजपावरती टीका करतायत. मागच्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेमध्ये बहुमताने शिवसेनेची सत्ता होती, तरी पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरचे खड्डे, पाणी साचणं, नाले सफाई, लोकल लाईन्स कोलमडणं, ठराविक कंत्राटदारांना कंत्राटं देणं यावरती आदित्य ठाकरे यांनी बोलायला हवं. मुंबईकरांना म्हणजेच मूळ मुंबईकर यांच्याबद्दल आम्ही बोलतो आहोत. या मराठी भाषिक स्थानिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. तो ठाकरेंच्या सेनेच्या काळातही होत होता आणि आजही होतोय. तेव्हा भाजपावरती टीका करून किंवा शिंदेंना मिंधे म्हणून हे प्रश्न सुटणार नाहीयेत. भाजपाला मुंबईचा द्वेष आहे की तुम्हाला भाजपचा द्वेष आहे हा प्रश्न आता विचारायची वेळ आलेली आहे. सरकार कुणाचंही असो, मुंबईकरांच्या समस्या सोडवायला हातभार लावा, एवढंच या निमित्ताने मराठी म्हणून आमचं आवाहन आहे. आदित्य ठाकरेंच्या आणि एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेवरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. सोबतच कोणत्या अशा समस्या आहेत ज्या लवकरात लवकर सुटाव्यात असं तुम्हाला वाटतं ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.